Hello everyone, let's start today's portion. Now let's see what do you mean by surd. I have already explained what do you mean by surd, the number in the format, that is this number, third root of 7. Here this number is a surd if, that means in this form, this number is in this form. Now this number is a surd if this number n is an integer greater than 1. This number is greater than 1. That means if we write like this 7, this number here, what is second root of 7, याला कसं वाचतो आपण किंवा स्क्वेअर रूट ऑफ 7 म्हणतो आपण. निव्वळ असंही लिहिलं तरी हा स्क्वेअर रूटच होतो. म्हणजे हा ना जो नंबर आहे इथे असणारा नंबर हा नेहमी ग्रेटर दॅन 1च राहील आहे. आफ्टर दॅट ए इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर. दॅट मीन्स हा मधला आतमधला नंबर जो असतो तो पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. म्हणजे मी आता वर्गामध्ये शिकवताना काय म्हणते, हा गड्ड्यात जो आहे त्याला म्हणतात तो नंबर कसा हवा, तर ग्रेटर दॅन 1. इट इज इंटिजर ग्रेटर दॅन 1. अँड आतमधला जो नंबर आहे दॅट इज रॅडिकंट, हा जो नंबर आहे पॉझिटिव्ह रिअल नंबर. आफ्टर दॅट होल नंबर इज अन इरॅशनल number. Then only we can say that this one is a surd. Now let's explain here. If I write here square root of 9, now this one is not a surd, though here गड्ड्यामध्ये n number आहे म्हणजे हा 2 आहे. This one is positive real number, but here if I write, if you calculate what is the square root of 9, that means 9 means 3 square. Here 2, that means answer is 3. Now what is the answer of this rational number? याचा आन्सर, याचा सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर काय येतो, रॅशनल नंबर. दॅट मीन्स धिस नंबर इज नॉट रॅशनल नंबर, सॉरी इट इज नॉट इरॅशनल नंबर अँड वी वॉन्ट दिस होल नंबर इज इरॅशनल. म्हणजे हा नंबर कसं झाला, आता त्याचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये केलं तर रॅशनल नंबर आला, म्हणजे हा नंबर सुद्धा कसं झाला, रॅशनल झाला. हा इरॅशनल नाही आहे म्हणून हा सर्ड नाही आहे. म्हणजे इथे पहिली कंडिशन लागू होते, गड्ड्यामध्ये 2 आहे. दुसरी कंडिशन पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, परंतु पूर्ण नंबर हा इरॅशनल नंबर नाही आहे म्हणून हा सर्ड नाही होत. बट इफ आय राईट हियर लाईक धिस, फिफ्थ root of 3 square, that means here we will write fifth root of 3 square, that means 3 square, आणि फिफ्थ रूटला आपण कसं लिहितो, असं लिहितो. दॅट मीन्स 3 raised to 2 upon 5. नाउ धिस नंबर इज इरॅशनल नंबर. इथे बघा हा पॉझिटिव्ह, हा ग्रेटर दॅन 1 आहे, हा पॉझिटिव्ह पूर्ण नंबर आतमधला पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, आणि हा होल नंबर हा बघा इरॅशनल नंबर आहे, आणि देअरफॉर धिस वन इज अ सर्ड. दॅट मीन्स अगेन 7, 9, दिस वन इज अ सर्ड. हा सुद्धा काय आहे, सर्ड आहे. याला लिहिताना कसं लिहिलं आपण, 3 स्क्वेअर, 9 मीन्स 3 स्क्वेअर, आणि 7 म्हणजे रूट 7 म्हणजे 1/7. दॅट मीन्स 3 raised to 2 upon 7. आता हा इरॅशनल नंबर झाला आणि म्हणून हा काय झाला, सर्ड झाला. बट इफ आय राईट हियर 3 root 27, नाव दिस वन इज नॉट अ सर्ड, बिकॉज वेन यू राईट लाईक धिस 3 root 3 क्यूब रूट 3, आणि याचा 27 मीन्स 3 into 3 into 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. याला असं लिहिलं, इथे 3 आहे, इथे 3 आहे, आन्सर किती येतं. याला जर मी या फॉर्ममध्ये कन्वर्ट केला तर बघा कसं होईल, 3 raised to 3 raised to रूट 3 म्हणजे 1/3, रूट 7 म्हणजे 1/7 लिहिलं. आता जर मी याला लिहायचं असेल तर कसं लिहिलं आहे, 3 into 1 3, 3 raised to 3/3. दॅट मीन्स 3 कॅन्सल, 3 raised to 1, दॅट मीन्स आन्सर इज 3. आता बघा याचा आन्सर, याचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आला, रॅशनल नंबर आला. म्हणजे हा नंबर कसा झाला आता, रॅशनल. इरॅशनल नाही झाला म्हणून हा काय आहे, सर्ड नाही आहे. हा सर्ड आहे, हा सर्ड नाही आहे. अशा पद्धतीने कोणते नंबर सर्ड आहे, कोणते नंबर सर्ड नाही, हे जर आपल्याला डिसाईड करायचं असेल तर पहिल्यांदा त्यांचा आतमधला नंबर म्हणजे गड्ड्यातला नंबर चेक करायचा, त्यानंतर आतमधला शेडच्या आतमधला नंबर चेक करायचा, अँड आफ्टर दॅट इट्स सिम्पलेस्ट फॉर्म शुड बी अन इरॅशनल नंबर. हे लक्षात घ्यायचं. ह्या तीनही कंडिशन लागू होत असेल तरच ते सर्ड आहे. नाउ इन एनी सर्ड nth root of a, here n is called order of the surd. That means if I write here third root of 5, that means what is the order of the surd, 3. If I write here like this, what is the order of the surd, 2. If I write like this, 5
fifth root of 7. What is the order of this surd? 5. If I write this 3, 7, 8. Now what is the order of this surd? 7. म्हणजे हा जो बाहेरचा नंबर आहे त्याला कन्सिडर नाही करायचं, आतमध्ये कोण आहे त्याला कन्सिडर नाही करायचं. दिस 7 गड्ड्यामध्ये जो आहे तो काय असतो, त्याचा ऑर्डर असतो. देन व्हॉट इज द रॅडिकंट. आता याच्यामध्ये रॅडिकंट हा आहे, याला आतमध्ये नेता येतं. याच्यामध्ये बघा हा रॅडिकंट आहे, 8 हा रॅडिकंट आहे. इथे कोण रॅडिकंट आहे? ए इज अ रॅडिकंट. हिअर 5 इज अ रॅडिकंट. हिअर ऑल्सो 5 इज अ रॅडिकंट. हिअर 7 इज अ रॅडिकंट. 5 इज द ऑर्डर. हिअर 2 इज द ऑर्डर. 2 असेल तर आपण लिहित नाही तिथे. 3 इज द ऑर्डर. तर आपल्याला कोणत्याही सर्डमध्ये ऑर्डर कोणता आहे आणि रॅडिकंट कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आफ्टर दॅट लेट्स सी प्रॅक्टिस सेट. आता इथून हळूहळू एक एक प्रॅक्टिस सेटमधला एक एक पोर्शन घेत जाऊ आणि एक एक पोर्शन एक्सप्लेन करत जाऊ. प्रॅक्टिस सेट 2.3. Practice set 2.3 on page number 30. First question. State the order of the surd given below. आता याच्यामध्ये मी थर्ड क्वेश्चन घेते. What is given here? Fourth root of 10. आणि आन्सर लिहायचं याचं. एका मार्काचा हा क्वेश्चन नेहमी येतो. ऑर्डर ऑफ this surd is equal to 4. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असेल तर थर्ड रूट ऑफ 7, तर ऑर्डर किती झाला? 3. सेकंडमध्ये बघा 5 बाहेर आहे, परंतु सेकंड रूट ऑफ 12 असं दिलेलं आहे, त्याच्यामुळे तिथे ऑर्डर किती होईल? 2. थर्ड मी घेतला आहे, त्यानंतर फोर्थमध्ये 2 आहे, त्यानंतर फिफ्थमध्ये 3 आहे ऑर्डर. या पद्धतीने राहिलेला पोर्शन तुम्हाला सोडवायचा आहे. आफ्टर दॅट सेकंड वन. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड अँड जस्टिफाय. आता याच्यामध्ये एक एक एक्झाम्पल आपण घेऊ. मी घेते पहिल्यांदा फर्स्ट. व्हॉट इज गिवन हिअर? थर्ड रूट 51. नाव आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर हा कोणाचाही क्यूब नाही आहे. हा जर एखादा नंबर समजा इथे असा, हाच नंबर जर असा असता तर काय झालं असतं? थर्ड रूट ऑफ हा कोणाचा क्यूब आहे? 3 × 3 × 3. 3 × 3 × 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजेच याला कसं लिहिलं असतं? 3 क्यूब. 3 3 हे झाले आणि आन्सर किती येतं याचा? 3. हा वाला नंबर येतो डायरेक्ट आन्सर. इथे 3 आहे, इथे 3 आहे, सेम नंबर असेल तर डायरेक्ट आन्सर येतं. परंतु इथे तसं नाही आहे. हा कोणाचा 51 हा कोणाचाच क्यूब नाही आहे. दॅट मीन्स धिस वन, इथे गेला कर्सर, वेअर इज कर्सर? Now here this one is a surd because this one is a surd. आता हे माझा हा जो पॉइंटर आहे तो काम नाही करून राहिला बहुतेक, तर हेच एक्झाम्पल मी दुसऱ्या याच्यावर घेते. इथे अरे आता बघा याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल सुरू होतं? आपलं सेकंड सुरू होतं. सेकंड मधलं फर्स्ट. थर्ड रूट 51. याच्यामध्ये जस्टिफाय म्हटलेलं आहे, म्हणून आपल्याला म्हणावं लागेल, आन्सर लिहिताना असं म्हणावं लागेल, धिस इज अ सर्ड. धिस
is a surd because 3 is greater than 1, 51 is positive real number, and third root of 51 is an irrational number. तर या पद्धतीने तुम्हाला ते उत्तर लिहावं लागेल. त्यानंतर समोरचा क्वेश्चन घेऊ. लेट्स टेक हियर second one. Fourth root of 16. नाउ लेट्स राईट. समजा एखाद्या वेळी हा नंबर जर तुमच्या लक्षात नसेल आला कोणाचा फोर्थ रूट आहे हा, तर अशा वेळी काय करायचं, त्याला फॅक्टर्स पाडायचे. 16 इज इक्वल टू 2 इंटू 8. दोन्ही भाग दिला कारण हा इवन नंबर आहे. 2 इंटू 8 दॅट मीन्स 2 इंटू 2 इंटू 4. दॅट मीन्स 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. किती वेळाचे? दॅट मीन्स फोर्थ रूट ऑफ 2 इंटू 2 इंटू 2 2. हा छप्पर वरचं बरोबर द्यायचं. दॅट इज फोर्थ रूट ऑफ, याला कसं लिहू आपण, 2 रेस टू 4. हा 4 इथे आहे, हा 4 इथे आहे, इज इक्वल टू 2. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की याचा आन्सर, याचा सिम्पलेस्ट फॉर्म रॅशनल नंबर आलेला आहे. आपल्याला इरेशनल नंबर पाहिजे आहे. अँड देअरफॉर आन्सर दिस इज नॉट अ सर्ड, not a surd, because fourth root of 16 is a rational number. तर या पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. किती वेळ झाला बघू द्या. 12 मिनिटं झाले. मी घेऊ शकते पुन्हा. आफ्टर दॅट फिफ्थ रूट 81. तिथे सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने तो कोणाचा फिफ्थ रूट आहे, 81 हा कोणाचा फिफ्थ रूट आहे हे चेक करायचं. त्यानंतर 3 जसं आपण घेतला 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 म्हणजे 3 रेस टू 4 इज इक्वल टू 81 येते. परंतु इथे काय दिलेलं आहे त्यांनी, फिफ्थ रूट ऑफ 81 म्हणजेच इथे फिफ्थ रूट ऑफ 3 रेस टू 4 घ्यावं लागेल. याचा आन्सर आता तुम्हाला येतं का, याचं रॅशनल नंबरमध्ये येतं का, याचा आन्सर नाही येत. म्हणजे हा काय झाला, सर्ड आहे. आफ्टर दॅट 256 256 रूट 256 हा 16चा स्क्वेअर आहे. हिअर 16 स्क्वेअर म्हणजे इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे हा 16 झाला. मग हा सर्ड आहे का, नाही. याचा रॅशनल नंबर आला आन्सर, म्हणजे हा सर्ड नाही आहे. त्यानंतर थर्ड रूट ऑफ 64. थर्ड रूट ऑफ 64. आता 4 इंटू 4 इंटू 4, 4 चौक 16, 16 चौक 64. दॅट मीन्स थर्ड रूट ऑफ 4 इंटू 4 इंटू 4 इज इक्वल टू थर्ड रूट ऑफ 4 रेस टू 3. म्हणजे आन्सर किती आला, 4. रॅशनल नंबर आला, म्हणजे हा सर्ड नाही आहे. तर या पद्धतीने प्रत्येक आन्सर लिहायचं. त्याचं उत्तर जर तुम्हाला काढता आलं, रॅशनल नंबरमध्ये उत्तर निघालं तर तो सर्ड नाही राहणार. समजा त्याचं उत्तर रॅशनल नंबरमध्ये नाही आलं तर तो काय राहील आहे, सर्ड राहील आहे. आफ्टर दॅट लाईक, सर्ड अँड डिसलाईक. राहिलेले पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला नोटबुकमध्ये सोडवायचे आहे. ऑर्डरमधलेही एक्झाम्पल तुम्हाला पूर्ण सोडवायचे आहे. Similar or like surd. Now two surds, that means these are the example. हे सर्व वर्गामध्ये समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला.
after that third root of 7 and 3 root of 5 raised to 7 and 7th root of 5 raised to 7 असे दोन एक्झाम्पल घेतले मी याच्यामध्ये. समजा आता थर्ड रूट ऑफ 5 and 1/3 third root of again 5. Now here order is same but radicand is different and therefore radicand ही सेम पाहिजे. हा बघा याच्यामध्ये हा लाईक सर्ड आहे किंवा सिमिलर सर्ड्स आहे. याच्यामध्येही हे लाईक सर्ड आहे सिमिलर, परंतु हा नाही आहे. का बरं नाही आहे? कारण याच्यामध्ये बघा रॅडिकंड म्हणजे आतमधले नंबर 5 आणि 7 आहे, वेगवेगळे आहे. ऑर्डर कसा आहे? सेम आहे. इथे बघा ऑर्डर 5 आहे, इथे ऑर्डर 5 आहे, रॅडिकंड 7 आहे, रॅडिकंड 7 आहे. हे बाहेरचे जे नंबर आहे त्यांना कन्सिडर करायचं नाही. इथे बाहेरचा नंबर किती आहे? 1 आहे आणि इथे 1/3 आहे, परंतु इथे ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड सेम आहे. तर ज्यांचा ऑर्डर आणि रॅडिकंड दोन्ही सेम असेल तर त्यांना काय म्हणतात? लाईक सर्ड्स ऑर सिमिलर सर्ड्स. डेफिनेशन आहे याची. टू सर्ड्स are said to be like surds if their order is equal and radicands are equal. Are equal. Example number 1 3 root 5 comma -7 3 root 5. दूसरा example 3 root 7 comma 3 root 7. Third example root 2/5 root 7 comma 3/5 root 7. तर हे सर्व लाईक सर्ड्सचे एक्झाम्पल्स आहे. आता बघा हे सर्व सोपे एक्झाम्पल्स आहे, परंतु समजा एखादा एक्झाम्पल असं असेल की याच्यानंतर आपण जरी मी इथे थर्ड रूटचे एक्झाम्पल दिले, परंतु याच्यानंतर तुम्हाला फक्त ज्यांचा रूट 2 आहे असेच सर्ड आपण यूज करणार आहोत आणि त्यांना म्हणतात क्वाड्रॅटिक सर्ड. म्हणजे हा जो पहिला एक्झाम्पल आहे याच्यामध्ये हे क्वाड्रॅटिक सर्ड नाही आहे, इथेही नाही आहे, परंतु हा थर्ड एक्झाम्पल जे आहे ते कोणतं आहे? क्वाड्रॅटिक सर्डवाला एक्झाम्पल आहे. तर आता याच्यामध्ये क्वाड्रॅटिक सर्डचं जर एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं आपण तर 32 and root 18. आता हे चेक करायचे आपल्याला. आपण जर म्हटलं की हे सरळ सरळ जर असं चेक करायला गेलं तर तुम्ही म्हणाल नाही हे लाईक सर्ड नाही आहे, दे आर डिसलाईक सर्ड, सिमिलर सर्ड नाही आहे. परंतु यांना जर सोडवलं तुम्ही तर बघा यांना कसं येतं. 16 मीन्स 32 मीन्स 16 into 2 16 32 आणि 18 मीन्स 9 into 2 असं होतं. त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहावं लागेल आधी. त्यानंतर त्यांचे दोन भाग केले. रूट 16 into रूट 2 रूट 9 into रूट 2. दॅट मीन्स रूट 16 मीन्स 4 स्क्वेअर. रूट 16 म्हणजे 4 स्क्वेअर. इथे स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर म्हणजे आन्सर किती आलं? 4. म्हणजे रूट 16 इज इक्वल टू 4 रूट 2. मग रूट 9चा आन्सर काय आहे? 3 रूट 2. आता बघा इथे ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड सेम आहे आणि म्हणून हा सुद्धा कोण झाला? लाईक सर्ड झाला. रूट 32 कॉमा रूट 18. तर हेही लाईक सर्ड्स झाले. खाली वाटल्यास तुम्ही ते त्या पद्धतीने सोडवून घ्यायचं. समजून घ्यायसाठी हे सोडवून घ्यायचं. तर आता बघू आपण प्रॅक्टिस सेट. पुन्हा
practice set 2.3 page number 30 and example third. Classify the given pair of surds into like surds and unlike surds. आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे पहिल्यांदा मी घेते आहे फर्स्टच घेते मी पहिल्यांदा रूट 52 and root 5 रूट 30. आता याला सोडवताना याच पद्धतीने समोर इज इक्वल टू साइन नाही द्यायचं. रूट 52 ला 13 2 33 53 13 इंटू 4 कॉमा 5. आता 13 मध्ये कोणत्याही दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन 13 येत नाही, त्यामुळे त्याला जसं आहे तसं ठेवू. याला सेपरेट करून टाकू आपण. रूट 13 इंटू रूट 4 कॉमा, बघा शेवटपर्यंत कॉमा जसा आहे तसा चालला, कारण आधी आपण त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहून राहिलेला आहे. आता रूट 13चा आन्सर आपल्याला नाही येत, कारण नाही येत याचा अर्थ आपला त्याला रॅशनल नंबर येत नाही, परंतु रूट 4चा आन्सर येतं 2, आणि म्हणून इथे येईल रूट 13 हिअर 5 रूट 13. नाव हिअर ऑर्डर इज सेम ॲज वेल ॲज रॅडिकंट इज सेम, जस्टिफाय म्हटलेला नाही आहे. अँड देअर फोर हिअर लिहिते मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये लिहून देते. हिअर ऑर्डर इज सेम अँड radicand is equal, and therefore root 52 comma 5 root 13 are like surds. like surds. दूसरा एग्जाम्पल घेऊ. फिफ्थ 5 root 22 and 7 root 33. आता याला जरी मी सोडवायचं म्हटलं तरी 11 इंटू 2 कॉमा 7 11 इंटू 3. आता हाही नंबर, याचाही आपल्याला आन्सर हा रॅशनल नंबरमध्ये येत नाही. रूट 2चाही आन्सर रॅशनल नंबर येत नाही. रूट 11 जरी इथे 11 आहे, परंतु यांच्यासोबत 2 आहे, आणि इथे दोन्ही याच्यात रॅडिकंट डिफरंट आहे. हिअर ऑर्डर इज इक्वल but radicand is not same, and therefore 5 root 22 comma 7 root 33 are not like surds. तर अशा पद्धतीने तुम्हाला राहिलेले पूर्ण एक्झाम्पल त्यातले सोडवायचे आहे. इथे मी स्टॉप करते.